मालेगावमधून पूजा दिलीप पाटील यांनी विजयाची मुसंडी मारलेली आहे। आज त्यांचे पती दिलीप पाटील आज आपल्याबरोबर आहेत। सर काय सांगाल, आज आपल्याला मतदारांनी विजयाची तुम्हाला गुलाल लावला? हा पूर्ण जी येवलूर जिल्हा परिषद मतदारसंघात जी इलेक्शन झाली, पूर्ण मतदारांनी इलेक्शननी आणि तरुण वर्गाने आणि ज्येष्ठ मंडळींनी जी गटप्रमुख विहिरीत अशी इलेक्शन झाली आणि ह्या लोकांनी एवढा जो मोठा आशीर्वाद दिला, हा आशीर्वाद म्हणजे पन्हाळा तालुक्यात अशी पहिल्यांदाच घटना घडली आहे की एखाद्या पक्षानं डावलेला असताना दोन्ही गट दोन वेगळ्या बाजूला असताना ही जनतेची उमेदवारी म्हणून जनता हीच माझी पार्टी म्हणजे प्रत्येक गावातील आणि ज्या पक्षानं माझ्या विश्वास ठेवून ज्यांनी एबी फॉर्म दिला त्या पक्षाचं अजितदादा राष्ट्रवादी पवार पार्टीचं मी पहिल्यांदा आभार मानतो। कारण तिने माझा विश्वास दाखवला नसता तर मी हे मैदान गाठूच शकलो नसतो। कारण पक्षानं उमेदवारी दिल्यामुळे माझ्यामध्ये एवढं बळ किंवा ऊर्जा आलं की आपण आता लढाई करायची आणि ही लढाई करत असताना पहिले 1-2 दिवस जनतेतून जो उत्साह वाढला म्हणजे उतरे असेल, माझं पडळगाव असेल, येवलूज असेल, पूर्ण येवलूज पंचायत समितीतील सगळ्या तरुण वर्गाने, वाघवे पंचायत समितीतील सर्व तरुण मंडळी, ज्येष्ठ मंडळी यांनी इलेक्शन ही पूर्ण डोक्यावर घेतली की ती मला एवढ्या 8-10 दिवसात म्हणजे मी ज्या दिवशी मला एबी फॉर्म दिला त्या दिवशी मी पायातलं चप्पल काढलं। का काढलं तर गेली 25 वर्षे मी माझ्या संघटनेतल्या कुठल्याही माणसाला उमेदवार दिली असताना त्या उमेदवारासाठी किंवा त्या संघटनेतल्या कार्यकर्त्यासाठी म्हणजे चप्पल मी माझी स्वतःची झिजवलेले आहेत आणि माझ्या स्वतः पत्नीला मी ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातून उभा करत असताना मी पूर्ण माझ्या पत्नीचा प्रचार अनवाणी करायचा असा निश्चय केला आणि जनतेनं मला जर चप्पल घातलं पायात तरच मी चप्पल घालणार, अन्यथा आयुष्यभर मी अनवाणी राहणार ही माझी स्वतःची मनाची कल्पना केली आणि ह्याचं मला 100% माझ्या जनतेनं माझ्या पायात चप्पल घातलेलं आहे आणि मला अनवाणी फिरायची वेळ आणलेला नाही। त्यामुळं जे घड्याळ चिन्ह घेतलं त्या घड्याळानं माझे पूर्ण पुढच्या राजकीय दृष्टीची सगळं समीकरण बदललेलं आहे आणि मी पहिल्यापासून NSYमध्ये काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या कॉलेज जीवनापासून मला राजकारण करत होतो किंवा समाजकारण मी करत होतो। गेल्या 25 वर्षामध्ये मी माझ्या स्वतःच्या कमाईतून कमीत कमी 50 लाख रुपयाचं सामाजिक कार्य केलेलं आहे। हे सुद्धा सगळ्या तालुक्यात माहिती आहे। कधी कुठल्याही माणसाला माझा कधी हात म्हणजे खुला असतोय, कधी कोणाला तटवत नाही। कुठलाही प्रसाद असू द्यात, कुठलं मंदिर असू द्यात, कुठल्या क्रिकेट स्पर्धा असू द्यात, कुठलं ग्राउंड असू द्यात, म्हणजे हे करत असताना माझी खिल्ली सुद्धा लोक उडवत होती की हे पैसा म्हणजे याला वारेमाप झाला म्हणून पैसे खर्च करतोय, पण याला वारेमाप असा म्हणता येणार नाही। हे जनतेने दाखवून दिलेलं आहे की समाजासाठी काहीतरी आपण हे ऋण आहे आणि समाजाचं काहीतरी आपण देणं लागतोय आणि ती आता ऊर्जा माझ्या मनात आणि वाढली आणि कार्यकर्त्याला बळ द्यायचं काम ज्या राष्ट्रवादी पक्षाने केलं त्या संघटनेचं राहिलेलं म्हणजे इथून पुढच्या काळात मी चांगल्या पद्धतीने मी काम करणार। या पक्षाचं साहेब आपण जे विचार आहे ते सर्वसामान्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण गेले अनेक वर्ष सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत राहिला, मात्र त्या पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली नाही, पण तुम्ही नाराज झाला नाही, मतदारांच्यातून एक उठाव झाला की भाऊ तुम्ही उमेदवारी लढवली पाहिजे, याबद्दल काय सांगा? मला त्या पक्षावर पण काही टीका टिप्पणी करायची नाही, कारण त्या पक्षातून पण मला बाळकडून मिळालं, त्या पक्षातून पण मला संघटनेचं पोचायचं मला एक ध्येय धोरण मिळालं। त्या पक्षाच्या माध्यमातून गेली 25 वर्ष मी सक्रिय होतो आणि त्या पक्षाच्या माध्यमातून माझी कार्यकर्त्याची पण नाळ जोडले गेलेले आहे। त्यामुळे त्या पक्षातून पण मला थोडं सहकार्य अदृश्य रूपाने मिळालेलं आहे। त्यामुळे हा विजय माझा नसून हा सर्व जनतेचा आणि सर्व मतदारांचा आहे आणि हे माझं असं समाजकारण ह्याच पद्धतीनं करीत राहील आयुष्यभर, एवढंच सांगतो। आणि हा मोठा विजय हा जिल्ह्याला एक आदर्शाचा विजय जनतेनं करून दिलेला आहे। म्हणजे जनता रूपी काहीतरी एक माणसाचं काम करणाऱ्या माणसाशी अतिशय प्रामाणिक ही राहतीच। जनता ही काय अशी नाही आहे, जनतेनं मनात आणलं तर काही होऊ शकतं। ज्या पद्धतीनं सदाशिव मंडलिकांची इलेक्शन झाली त्याच पद्धतीनं पन्हाळा तालुक्यातील एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची इलेक्शन झाली। त्याबद्दल मी जनतेचं, माझ्या मतदारसंघातील पै पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळ ज्यांनी मला शक्ती दिली, ताकद दिली त्या सर्वांचं मी आभार मानतो। असंच माझ्यावर प्रेम ऋण सगळ्यांचं राहून दे एवढीच ईश्वराच्यांनी मी हनुमानच्यांनी प्रार्थना करतो। तुम्ही पोहोचत असताना लोकांना अनेक विकास कामांचं तुम्ही विश्वास दिलाय, तुम्ही कामाला सुरुवात कधी उद्यापासूनच करताय का? कामाला माझी कायमच सुरुवात आहे। जरी काही निकाल लागला तर मी न थांबणारा कार्यकर्ता आहे। गेली माझ्या गावानं गेली 25 वर्ष बघितलंय मी। आता 3 वेळा ग्रामपंचायत लढलोय, जिल्हा परिषद मी 2-3 वेळा प्रयत्न केला, पण आता पण मी इथून पुढे पण असंच काम करत राहणार। ह्यामध्ये काही नाही, कुठल्याही कोणाबाबतीत माझा द्वेषभावना नाही। ज्यांनी मला मदत केली नाही ते पण भविष्यात माझ्याबरोबर कसे येतील आणि कसे चांगल्या पद्धतीने आपण संघटन करेल ह्या पद्धतीनं मी माझ्या आयुष्यभर राहिलेलं काम करेन।